नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज झटपट होणारी पितृपक्षासाठी खीर बनवणार आहे। तर त्यासाठी आपण पितृपक्ष असल्यास जो भात लावतो तर तो मऊ असा शिजवून घ्यायचा आहे। या प्रकारे इथे दूध तापवायला ठेवायचं आहे। आता एका डिशमध्ये सुकं खोबरं घ्यायचं आहे किसलेलं, आणि इथे 2 बदाम हे कापून घेतलेले आहेत। मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे यामध्ये घालायचं आहे। सुरुवातीला हे फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सर्व आता एका डिशमध्ये घालायचं आहे। आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालायची आहे, थोडंसं केशर। आता यामध्ये हा भात घालायचा आहे। आता हा मिक्सरला फिरवून जरी घेतला तुम्ही तरी पण चालू शकतो बरं का। आता इथे अंदाजे असा भात घ्यायचा आहे। यामध्ये टाकायचे थोडंसं कोमट दूध आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता काही जणांकडे अख्ख्या तांदळाचीच खीर बनवतात, त्यामुळे या प्रकारे ही खीर तुम्ही बनवू शकता। आता आमच्याकडे तांदूळ हा मिक्सरला फिरवून सुद्धा घालून खीर चालते, तर त्याही पद्धतीने केली तरी पण चालू शकतं। तर आता इथे हे पाहू शकता तुम्ही, या प्रकारे हे मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे। इथे छान असं दूध उकळत आहे आणि आता या उकळत्या दुधामध्येच हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे। व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे। छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे चवीनुसार। आता व्यवस्थित अशी उकळून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप। तूप टाकल्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। गॅस इथे थोडासा फुल करायचा आहे। छान अशी उकळी आल्यानंतर गॅस हा बंद करायचा आहे। पातेलं खाली घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मी भाताला पण घातलेलं होतं, पण थोडंसं अजून चिमूटभर मीठ मी यामध्ये घातलेलं आहे। हे पहा, एकदम छान अशी ही खीर तयार झालेली आहे आणि खूप झटपट अशी होते। तुम्हाला जर म्हणजे नैवेद्यासाठी जर बनवायची असेल ना, तर तुम्ही या प्रकारे झटपट अशी ही खीर बनवू शकता। एकदम पटकन अशी होते, काही वेगळं त्याला करायला लागत नाही। फक्त भात हा शिजलेला घ्यायचा आहे आणि त्यापासूनच आपल्याला ही छान अशी खीर बनवायची आहे। आता ही जरी थोडीशी अशी पातळ वाटत असली तरी पण थोडीशी कोमट झाली की ती भातामुळे आपोआप घट्ट व्हायला सुरुवात होते। खिरीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।